हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्स स्टार्ट केला होता. वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण आता थोडंसं पुढे जाऊयात. वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वेव्ह फ्रंटची कॉन्सेप्ट थोडीशी बघितली होती. आता या लेक्चरमध्ये आपण वेव्ह फ्रंट त्याच्या टाईप्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वेव्हलेट्स वगैरेबद्दल थोडं. वेव्हलेट्स म्हणजे काय असतात? वेव्हलेट्स म्हणजे दे ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. आणि वेव्ह फ्रंट म्हणजे काय असतात? असे जे वेव्हलेट्सचे पॉईंट असतात ना, जे एका फेजमध्ये व्हायब्रेट करताय, एका फेजमध्ये व्हायब्रेट करताय, त्याला आपण म्हणतो जॉईन केल्यानंतर त्या लोकसला, त्या लाईनला वेव्ह फ्रंट. ठीक आहे. बघा, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आपण पुढे जाऊया. वेव्ह फ्रंट म्हणजे काय बघा डेफिनेशन. The locus of all the points of the medium to which all the waves will reach simultaneously so that all the points are in the same state of vibration. सगळे पॉईंट जेव्हा सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये असतात, त्या पॉईंट्सला आपण जॉईन करायचं. आणि त्या पॉईंट्सला जॉईन केल्यावरती त्याच्या लोकसला, म्हणजे त्याच लाईनला, लोकस म्हणजे काय? कलेक्शन ऑफ पॉईंट्स, त्याला आपण म्हणतो वेव्ह फ्रंट. ठीक आहे. वेव्ह फ्रंट जे असतं ना, ते लाईट एनर्जी कॅरी करतं परपेंडिक्युलर टू सरफेस. म्हणजे लाईट जे प्रपोगेट करतोय ना आपला, तर लाईट ज्या डिरेक्शनमध्ये प्रपोगेट करतोय त्या डिरेक्शनला वेव्ह फ्रंट नेहमी परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊया आपण. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन प्रोपगेशन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट युजिंग हायजिन्स प्रिन्सिपल. फेब्रुवारी 2024 मध्ये यावरती क्वेश्चन आलाय तुम्हाला की हायजिन्स प्रिन्सिपलनुसार वेव्ह फ्रंटचे टाईप सांगा. आता बेसिकली वेव्ह फ्रंटचे आपल्याकडे 3 टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स आहेत. कोणते कोणते आहेत? स्पेरिकल वेव्ह फ्रंट, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट्स आणि प्लेन वेव्ह फ्रंट. आता जो शेप असतो ना वेव्ह फ्रंटचा, तो सोर्सवरती डिपेंड असतो. शेप ऑफ वेव्ह फ्रंट डिपेंड्स ऑन सोर्स. म्हणजे जो सोर्सचा शेप असतो ना, सोर्स डिपेंड्स ऑन शेप ऑफ सोर्स लिहायला पाहिजे इथं आपण. म्हणजे सोर्सचा जो शेप असतो आपला, तोच वेव्ह फ्रंटचा शेप असतो. एक्झाम्पल जर आपण बल्ब घेतला एक, ठीक आहे, एक सिंपल बल्ब आहे माझ्याकडे. बल्ब म्हणजे काय अज्युम करतो आपण? एक पॉईंट सोर्स अज्युम करतो. आणि बल्बचा शेप कसा असतो बाळांनो? बल्बचा शेप असतो स्पेरिकल. तर इथं आपले वेव्ह फ्रंट सुद्धा स्पेरिकल बनतात बघा. आणि नेक्स्ट गोष्ट जर बघायची, लाईट इकडे प्रपोगेट करताय समजा, लाईट इकडे प्रपोगेट करताय, तर लाईट जिकडे प्रपोगेट करताय त्या डायरेक्शन आणि वेव्ह फ्रंटमध्ये जर अँगल बघितला तर तो 90 डिग्री असतो. कारण वेव्ह नॉर्मल आपण या कॉन्सेप्टला म्हटलं होतं, आठवतंय का? वेव्ह नॉर्मल. तर बघा, स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजे काय? जे पॉईंट सोर्सपासून ओरिजिनेट होत आहे. पॉईंट सोर्स म्हणजे मी म्हटलं ना, सोर्सच्या शेपवर डिपेंड करतो. पॉईंट सोर्स ऑफ लाईटपासून जेही वेव्ह फ्रंट अराईज होतील फायनाईट डिस्टन्सवरती, त्याला आपण म्हणतो स्पेरिकल वेव्ह फ्रंट. ठीक आहे. हे जे असतात ना, हे फायनाईट डिस्टन्सवरती असतात. म्हणजे काय? स्पेरिकल वेव्ह फ्रंट असो, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असो, हे फायनाईट डिस्टन्सवरती असतात. आणि प्लेन वेव्ह फ्रंट जे असतात ते इनफायनाईट डिस्टन्सवरती असतात. नेक्स्ट असतं प्लेन. प्लेनवरती नंतर जाऊया सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटवरती. एक ट्यूबलाईटचं एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याकडे एक ट्यूबलाईट आहे. ट्यूबलाईटचा शेप कसा असतो रे? ट्यूबलाईटचा शेप असतो सिलेंड्रिकल. कसा शेप असतो? सिलेंड्रिकल शेप. हा याचा वेव्ह फ्रंट झाला. म्हणजे जसा आपला सोर्सचा शेप असतो का, तसाच वेव्ह फ्रंटचा पण शेप असतो. ठीक आहे. या टाईपमध्ये. ठीक आहे. जस्ट अ सेकंड.
आता याच्यात जी लाईट प्रपोगेट करणार आहे, लाईट इकडे इकडे सगळ्या डिरेक्शन मध्ये प्रपोगेट करेल, बरोबर. हा अँगल पण 90 डिग्री होतो, ठीक आहे. चला, हा अँगल पण 90 डिग्री बनतो आणि ह्यालाच आपण म्हणतो सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. कारण की बघा, अ वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम लिनियर सोर्स. जो स्पेरिकल होता तो पॉईंट सोर्स पासून होता आणि जो सिलेंड्रिकल आहे तो लिनियर सोर्स पासून आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चला पुढे जाऊया. प्लेन वेव्हफ्रंट बाकी होतं. प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे समजा माझी हे लाईट रेज येत आहे आणि खूप लांबनं येत आहे. लाईट रेज जेव्हा लांबनं येतात असं आपण ॲज्युम करतो ना, तर ते पॅरलल येतात असं आपण ठरवतो. ते कसे येत असतात? पॅरलल येत असतात. यांचे वेव्हफ्रंट कसे बनतात बघा, थोडं लक्ष द्या. यांचे वेव्हफ्रंट बनतात या टाईपमध्ये, ठीक आहे. या टाईपमध्ये यांचे वेव्हफ्रंट्स बनत असतात आपले. हा झाला आपला प्लेन वेव्हफ्रंट. बघा, वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ पॉईंट सोर्स अँड लिनियर सोर्स. आता पॉईंट सोर्सपासनं की लिनियर, कोणत्याही सोर्सपासनं, पण इनफायनाईट डिस्टन्सवरती. पण कुठं? इनफायनाईट डिस्टन्सवरती, ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स इज कॉल्ड प्लेन वेव्हफ्रंट. इज कॉल्ड ॲज प्लेन वेव्हफ्रंट, ठीक आहे. चला, नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ वेव्ह नॉर्मल काय. आता वेव्ह नॉर्मलची डेफिनेशन लक्षात ठेवा फक्त. ही जर स्पेरिकल वेव्हफ्रंटची डायग्राम दाखवली आणि लाईटच्या प्रपोगेशनची जर तुम्ही डायरेक्शन दाखवली तर ते वेव्ह नॉर्मल परपेंडिक्युलर होऊन जाते वेव्ह फ्रंटला, तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. बघा, अ नॉर्मल ऑर अ परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सर्फेस ऑफ वेव्ह फ्रंट. अ नॉर्मल ऑर अ परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सर्फेस ऑफ वेव्ह फ्रंट ॲट एनी पॉईंट इन द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड वेव्ह नॉर्मल. लाईटच्या प्रपोगेशनच्या डिरेक्शनमध्ये पण परपेंडिक्युलर वेव्ह फ्रंटला जे ड्रॉ केलं जातं त्याला आपण म्हणतो वेव्ह नॉर्मल. नेक्स्ट, रे ऑफ लाईट म्हणजे काय असतं? अशी डायरेक्शन ज्यामध्ये लाईट प्रपोगेट करते मीडियम मधनं, त्याला आपण रे ऑफ लाईट म्हणतो, सिंपल. चला, आता हायजेन्स कन्स्ट्रक्शन आणि हायजेन्स प्रिन्सिपल वरती थोडं लक्ष द्या. हायजेन्स कन्स्ट्रक्शन आणि हायजेन्स प्रिन्सिपल काय असतं बघा. हायजेन्स कन्स्ट्रक्शन म्हणजे इफ नेचर अँड पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट ॲट एनी इन्स्टंट इज नोन, वी कॅन फाइंड द नेचर अँड पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट ॲट एनी लेटर इन्स्टंट. म्हणजे आधी जर आपल्याला वेव्हफ्रंटच्या कशीही नेचर आणि पोझिशन माहिती आहे, म्हणजे आधीचा वेव्हफ्रंट कुठं येते आणि त्याचं नेचर म्हणजे स्पेरिकल आहे की सिलेंड्रिकल आहे, समोर आपण पुढे टी टाईमवरती तो कसा ॲक्ट करेल, कुठे ॲक्ट करेल हे आपण बघू शकतो, ठीक आहे. हे आपण काय करू शकतो? बघू शकतो. यालाच आपण हायजेन्स कन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि हे हायजेन्स कन्स्ट्रक्शन बेस्ड आहे हायजेन्स प्रिन्सिपलवरती. आता हायजेन्स प्रिन्सिपल काय आहे बघा. हायजेन्स प्रिन्सिपल आहे एव्हरी पॉईंट ऑन द वेव्हफ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. प्रत्येक पॉईंट वेव्हफ्रंटवरती ॲक्ट करतो ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, जो सेकंडरी वेव्ज इमिट करतो. आणि नवीन जे सेकंडरी वेव्हलेट्स असतात तर ते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त इफेक्टिव्ह असतात, कारण की आपला लाईट जो आहे ना तो लाईट फॉरवर्ड डिरेक्शनमध्येच ट्रॅव्हल करतो प्रत्येक वेळेस. असं कधी बघितलंय का तुम्ही की लाईट बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये आला, उलटा ट्रॅव्हल करतोय लाईट? नाही ना. हां, आता एक डेरिवेशन येतं याच्यात, एक डेरिवेशन येतंय रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. काल आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बद्दल थोडं डिस्कस केलं, आठवतंय तुम्हाला लास्ट लेक्चरला? तर ते जे डिस्कस केलं मी तुम्हाला म्हटलं होतं की लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा प्रूफ आपण हायजेन्स प्रिन्सिपलच्या यूज करून देऊ शकतो. तर तो प्रूफ आपण आता इथं देणार आहोत. तर लक्ष द्या, हा क्वेश्चन सलग 2 वर्षी बॅक टू बॅक आलेला आहे. इथे डायग्राम नाही दिलेली, चांगली गोष्ट आहे. आपण आता आपल्या हाताने डायग्राम ड्रॉ करूया. बघा, लक्ष द्या, थोडासा सिंपल जॉमेट्रीनेच प्रूफ होतो. दोन्ही पण प्रूफ करणार आहोत आपण इथं. समजा एक मिरर आहे तुमच्याकडे, समजा हे काय तुमच्याकडे मिरर आहे, ठीक आहे. आता माझ्या फिंगर्सवरती चांगलं लक्ष द्या. या डेरिवेशनमध्ये मुलांना खूप प्रॉब्लेम येतो की कसं काय झालंय. सिंपल आहे एकदम, 2-4 स्टेपमध्ये डेरिवेशन येऊन जातं. आता समजा 2 लाईट रेस ट्रॅव्हल करताय असे, माझे थंब आणि 4 फिंगर, थंब आणि 4 फिंगरकडे लक्ष द्या. अशा 2 लाईट रेस ट्रॅव्हल करत होते पॅरलल. तो जो लाईट रे थंबवाला दाखवतोय तो पोचून गेला इथं, पण हा नाही पोचला. तर हा लाईट रे जो पोचलाय तो थांबेल का त्याच्यासाठी? ये बाबा तू ये, मी थांबतो इथं. नाही, तो रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर मग तेच आपल्याला दाखवायचं इथं. हा एक लाईट रे आणि हा दुसरा लाईट रे. आता वेव्ह फ्रंट मी रेड कलरच्या पेनने दाखवल, थोडेसे डेरिवेशन्स पुरतं. थोडंसं डेरिवेशन्स पुरतं वेव्ह फ्रंट मी तुम्हाला रेड कलरच्या पेनने दाखवणार. हे झाले वेव्ह फ्रंट.
आता वेव्ह फ्रंटनेच आपल्याला माहिती होणार की हा कुठपर्यंत आलाय. म्हणजे जेव्हा हा लाईट रे इथं पोहोचलाय तेव्हा हा लाईट रे इथपर्यंत होता. आता हा लाईट रे थांबणार आहे का बाबा? हा लाईट रे थांबणार आहे का? नाही थांबणार. तर एक नॉर्मल बनवून टाकू आपण, एक नॉर्मल बनवून टाकू इथे. एक नॉर्मल बनवून टाकू. नॉर्मल सोबत इन्सिडेंट रेचा अँगल अँगल ऑफ इन्सिडन्स बनतो आणि याला आपण रिफ्लेक्ट करून टाकू इकडे. ठीक आहे, ओके. आता ही रिफ्लेक्ट झाली तर ही पण तर येतच असणार ना इकडे. पण आता जेव्हा ही रे इथं आलेली आहे, ही रे इथं आलेली आहे, तर ही रे कुठं गेली हे बघायचं असेल तर याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉप करावं लागेल. वेव्ह फ्रंट म्हणजे याच्यावरनं इथं परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर कळालं होतं की हे कुठपर्यंत आलं. आता याच्यावरनं इथं ड्रॉप करा तर हे कुठं गेलंय कळालंय. अजून एक नॉर्मल ड्रॉ करा इकडं. येस, अजून एक नॉर्मल ड्रॉ केली. आता सिंपल जॉमेट्रीवरती थोडंसं फोकस करायचं तुम्ही. ठीक आहे, दोन ट्रायंगल इथं तुम्हाला ऑब्झर्व झाले पाहिजे बाळांनो. कोणते कोणते ट्रायंगल सर? हा एक ए बी लाईन ऑब्झर्व झाली पाहिजे तुम्हाला आणि इथं ए बी सी आणि याला म्हणा डी पॉइंट. आता थोडंसं जॉमेट्रीवरती अँगलवरती लक्ष द्या. नॉर्मल सोबत रिफ्लेक्टेड रेचा जो अँगल असतो त्याला आपण आर म्हणतो. मला सांगा हा 90 डिग्री होता ना पूर्ण. वेव्ह फ्रंट आहे ना, 90 डिग्री असतं लाईट प्रपोगेशनला. तर हा अँगल होता 90 मायनस आर. तर बबड्या हा किती झाला ट्रायंगलमधला? आर झाला. काय झाला? आर अँगल झालाय. आता इकडे लक्ष द्या, हा आय होता तर हा किती आहे? 90 मायनस आय. आणि हा किती झाला मग? हा झाला आय. दोन ट्रायंगलची इथं तुम्हाला दिसत आहे ना, ते इकडे सेपरेट करतो थांबा. ए सी बी. आता ए सी बी जो ट्रायंगल आहे ना, या ट्रायंगलमध्ये हा अँगल आय आहे. ठीक आहे, आणि दुसरा एक ट्रायंगल ड्रॉ करूयात आपण हा इकडचा. इकडं हा अँगल तुमचा आर आहे. ठीक आहे, आता मला सांगा लाईट एकाच मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते ना, लाईट एकाच मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते बरोबर आहे. जितक्या टाइम मध्ये मीडियम सेम आहे. आणि मला सांगा लाईटची वेलॉसिटी कशावर डिपेंड करते? मीडियमवरती डिपेंड करते. आता नीट लक्ष द्या, जितका वेळ या रेला सी पासून बी पर्यंत यायला लागलाय, जितका वेळ या रेला सी पासून बी पर्यंत यायला लागलाय तेवढ्याच वेळात हा ए टू डी गेलाय. तर आपण इथं थ्योरीमध्ये काय लिहिणार? थ्योरीमध्ये आधी तुम्हाला काय लिहायचं? टेक्स्टबुक एकदा रीड करायचं. ठीक आहे, time required for both rays is same from दोन्ही रेस साठी, म्हणजे एकासाठी फ्रॉम सी टू बी येण्यासाठी आणि ए टू डी जाण्यासाठी टाइम सेम आहे. तर मला सांगा इथं अँड नाही, इथं टू पाहिजे ए टू डी. तर मला सांगा सी बी इज इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही? स्पीड इज इक्वल्स टू काय असतं बाळांनो? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. तर सी बी इज इक्वल्स टू डिस्टन्स आहे ना, तर डिस्टन्स इज इक्वल्स टू काय होऊन जाणार? स्पीड इंटू टाइम होऊन जाणार. तर ॲज्युम करा स्पीड सी, तर सी बी किती येणार तुमचं? सी टी येणार. आणि एडी किती येणार? अरे बाबड्या, एडी पण सी टीच येणार. सेम टाइम लागणार आणि एकाच मीडियममध्ये लाईट ट्रॅव्हल करताय तर स्पीड सेम आणि टाइम पण सेम. आता हे जे दोन ट्रायंगल आहे, या दोन ट्रायंगलमधनं आता प्रूफ होणार आपलं सगळं. इन ट्रायंगल ए सी बी अँड ट्रायंगल ए डी बी. काय काय? इन ट्रायंगल ए सी बी आणि इन ट्रायंगल ए डी बी आपण बघतोय. तर या दोन ट्रायंगलमध्ये काय सेम आहे? दोन साईड्स, हे ए बी जी आहे ना, ती ए बी कॉमन आहे बघा दोघांमध्ये. ठीक आहे, ए बी साईड काय आहे दोघांमध्ये? कॉमन आहे. ठीक आहे, नेक्स्ट अँगल ए सी बी आणि अँगल ए डी बी सेम आहे. दिसलं का? ए डी बी ए सी बी. कसं काय? अरे 90 डिग्री येणार आहे. आणि अजून एक साईड सी बी आणि ए डी. आत्ता प्रूफ केलं बघा, सी बी इक्वल्स टू ए डी. अरे जर एका ट्रायंगलमध्ये अशा तीन गोष्टी जर फिक्स आहे, सेम आहे, एका ट्रायंगलमध्ये जर अशा तीन गोष्टी सेम आहे तर युजिंग आपण म्हणू शकतो सीपीसीटी. सीपीसीटी म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल्स. थ्योरम शिकलेले आहात तुम्ही. तर त्याच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर हा अँगल काय होऊन जाईल? अँगल आय इज इक्वल्स टू अँगल आर. संपला विषय. याला आपण म्हणतो लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय म्हणतो याला आपण? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. क्लिअर? आता असाच एक लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असतो, तो पण आपल्याला प्रूफ करायचा. बघा एका स्लाइडवरती सगळं आलं.
आता रिफ्रॅक्शनमध्ये काय असतं, दोन मीडियम असतात वेगवेगळे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं, लाईट जेव्हा एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतं ना, तर हे तेव्हा येत असतं. आता समजा हा माझा एक सेपरेट आहे, मीडियम सेपरेटर. इकडं माझा मीडियम 1 आहे. आता मीडियम 1 आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 येणार आणि इकडे जी स्पीड येणार ती V1 येणार. आणि इकडे मीडियम 2 घ्यायचा, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 घ्यायचा आणि त्याच्या स्पीड V2 घ्यायची. ठीक आहे. आता ॲज्युम करावं लागेल आपल्याला की हा एक रेअरर मीडियम आहे. ॲज्युम करा ना, काय चाललंय. कोणताही रेअरर कोणताही डेन्सर घ्या, बेंड होतो एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बेंड होतो एवढं लक्षात ठेवायचं. परत तीच गोष्ट, ह्या जेव्हा दोन रेज ह्याच्यावरती येतील, जेव्हा दोन रेज ह्याच्यावरती येतील पॅरलली येतील, तर ह्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करत करत आपल्याला याची पोझिशन माहिती होऊन जाते. ठीक आहे. आता इथं एक नॉर्मल ड्रॉ करूया, बघा इथं एक नॉर्मल ड्रॉ केली. आता काय, हा इन्सिडेंट रेचा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो, बरोबर. आता हे तसंच ठेवायचं. आता जेव्हा ही रे इथं पोहोचली आहे, आता ही रे सरळ जाणार नाही. आता ही जी रे आहे ना, ती सरळ जाणार नाही. सरळ न जाता ती इकडे थोडीशी बेंड होऊन जाणार. का बरं बेंड होणार, कारण की मीडियम चेंज झालंय, ती रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल करते, इतकं आपल्याला माहिती आहे. हे जेव्हा इथं होती ते इथं होतं, हे पुढं चालल्या जाईल, थांबणार थोडी याच्यासाठी. ही रे इकडं आली. आता जेव्हा ही रे इथं आली आहे ह्या मीडियम सेपरेटरवरती, तर मला सांगा ही रे कुठं गेली हे बघायचं आहे, तर काय करावं लागेल, एक परपेंडिक्युलर ड्रॉप करावं लागेल. भाऊ एक परपेंडिक्युलर ड्रॉप करायचा सरळ सरळ, आणि याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, अशी एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची. संपली डायग्राम. एकदम सिंपल अशी डायग्राम आहे, बघा आता इथं एक नॉर्मल ड्रॉ करूया आपण. अरे यार, नॉर्मल का बरं हुकायला लागली आपली. इथं एक नॉर्मल ड्रॉ करूया. आता हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच असतो, पण नका देऊ, इकडं द्या थोडीशी खिचडी कमी करायची तिकडं. ओके, नामकरण करायचं राहिलंय, नामकरण करूया. ठीक आहे, नामकरण करूया याचं. अरे कुठे गेलं रे, नामकरण करूया याचं. A B C 90 डिग्री आहे आणि हे D. ठीक आहे. परत तसेच ट्रायंगल आहेत. आता याच्यात बेसिक फॉर्म्युलेज यूज होणार आहेत काही तुमचे. ह्याच्यात कोणते बेसिक फॉर्म्युले यूज होणार आहेत ते इथं लिहून ठेवतो मी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो ना तुमचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N ने डिनोट करताय, त्याचा फॉर्म्युला असतो C/V. काय फॉर्म्युला असतो त्याचा, C/V हा फॉर्म्युला असतो, लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता मला सांगा, अँगल्स मार्क करतोय आपण. हा I अँगल आहे, तर हा किती आहे, तो 90 - I आहे, कारण हे 90 डिग्री आहे ना वेव्ह फ्रंट आणि हे. ओके, हा I झाला. सेम इकडं हा R आहे, तर हा किती झाला, 90 - R, कारण की वेव्ह फ्रंट आणि लाईट प्रपोगेशन 90 डिग्रीवरती असतं आणि हे झालं R. ओके. आता बघा थोडंसं लक्ष द्या, ह्याचं पण 2-3 स्टेपमध्येच उरकून टाकू आपण. इन ट्रायंगल वरती ACB ट्रायंगल बघायचा आणि इकडं तसंच पॅरलली एक ट्रायंगल ADB बघायचा. या ट्रायंगलमध्ये साइन I लिहिण्याचा ट्राय करायचा. साइन I काय येणार, अपोजिट अपॉन हायपोटेनियस ही आहे ना, तर अपोजिट काय आहे तुमची CB आणि हायपोटेनियस काय आहे AB. इकडं काय येणार तुमचं, इकडं तुमचं येणार साइन R. साइन R इज इक्वल्स टू काय होणार, AD डिवायडेड बाय AB. ठीक आहे, AD डिवायडेड बाय AB. आता AB कॉमन आहे बघा, पण आपल्याला CB आणि AD माहीत करायचं आहे. आता टाइम रिक्वायर्ड for a light ray to travel from, time required for light ray to travel from A to D and C to B is same. टाइम सेम आहे बघा, A to D आणि C to B जायला काय सेम आहे बघा, टाइम सेम आहे. टाइम मी म्हटलं नाही की डिस्टन्स सेम आहे, मी म्हटलं फक्त टाइम सेम आहे. तर टाइम सेम आहे. ठीक आहे. इथनं AB ला काय लिहू शकतो आपण, CB डिवायडेड बाय साइन I लिहू शकतो, आणि इथनं AB ला काय लिहू शकतो आपण, AD डिवायडेड बाय साइन R लिहू शकतो. आता मला सांगा, C to B जायला जेवढा टाइम होता तेवढाच टाइम कशाला लागलाय, A to D ला लागलाय. जितका टाइम C to B ला लागला तेवढाच A to D ला लागला ना. तर मग काहीच नाही रे, CB म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे असतं स्पीड इंटू टाइम. तर ते पहिल्या मीडियममध्ये ना, हां पहिल्या मीडियममध्ये आता V1 × T डिवायडेड बाय साइन I. आणि इकडे काय होऊन जाणार, इकडे AB इज इक्वल्स टू काय येणार, V2 × T डिवायडेड बाय साइन R. कळालं, संपला विषय.
दोन्हीकडे ए बी आहे ना, तर ए बी ला इक्वेट करून टाका. तर हे काय होणार, V1 इंटू टी डिवाइड बाय साइन आय इज इक्वल्स टू V2 इंटू टी डिवायडेड बाय साइन आर. ठीक आहे, टी टी कॅन्सल. आता मला सांगा म्यूचा फॉर्म्युला काय होता आपला, एनचा फॉर्म्युला सी बाय व्ही होता ना. तर व्ही इक्वल्स टू मी सी बाय एन लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नको यायला तुम्हाला. मी व्ही इज इक्वल्स टू सी बाय एन जर लिहिलं तर. क्लिअर. चलो, तर याला सी बाय एन वन लिहिणार मी, व्हीला V1 ला सी बाय एन वन आणि V2 ला सी बाय एन टू, आणि इकडे झालं साइन आर. सी सी कॅन्सल, सी सी कॅन्सल. इथं काय राहिलं, 1 बाय साइन आर इक्वल्स टू 1 बाय साइन आर. क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला काय भेटणार, N1 साइन आय इज इक्वल्स टू N2 साइन आर. N1 साइन आय इज इक्वल्स टू N2 साइन आर. क्लिअर. आणि हेच तर प्रूफ होतं आपलं, हेच तर प्रूफ होतं. यालाच तर आपण म्हणतो स्नेल्स लॉ. आणि हा जो स्नेल्स लॉ होता ना, हा स्नेल्स लॉ प्रूफ होतो हायजीन्स प्रिन्सिपलचा यूज करून. हा जो स्नेल्स लॉ आहे, हा स्नेल्स लॉ यूज होतो हायजीन्स प्रिन्सिपलचा यूज करून. होपसो तुम्हाला हे कळालं असणार आहे. ठीक आहे. दोन्ही डेरिव्हेशन परत एकदा बघा, व्हिडिओ मागे रिवाइंड करून परत एकदा बघा, वाटल्यास जर यात तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर. ठीक आहे. होपसो मी खूप सिम्पल वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, बुकमध्ये खूप शॉर्टकटमध्ये दिलं याला. ठीक आहे. आणि कुणी सांगत नाही इतक्या डेप्थमध्ये, आपण बघतोय ते. ठीक आहे, फ्रीमध्ये ते पण. तर यार कमेंट करा लेक्चर कसं वाटतंय, काही नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओला लाईक नाही करत आहात तुम्ही, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन टाटा, बाय बाय.